नमस्कार मित्रांनो, माझे नाव रुद्र सुधीर बिचेवार आहे। आज मी इयत्ता 7वी शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव। मी एक पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव आहे गमती जमती। या पुस्तकाचे लेखक आहेत लीला शिंदे। या पुस्तकाची किंमत आहे फक्त 30 रुपये। मला या पुस्तकाची समजली एक गोष्ट मला या पुस्तकात एक गोष्ट समजली। त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे। त्या गोष्टीचे नाव आहे वारा। वारा आला, वारा गेला, वारा भुरभुर भुरभुर भुरभुर। आता इथं ठेवला कुठं भरभर भरभर भर। कसा लबाड लबाड पळतो झरझर झरझर झरझर। पाखरांशी खेळ खेळ याचा भरभर भरभर भरभर। आता चुकला आता पळत साठी लागतो हत्ती हत्ती भर 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 भर। पळता भुई भुई थोडी थोडी याला पळपळ पळपळ। शाकी आना उंच उडी लांब उडी जलमते। पटाईत दिसतात देव मासा कशी होते पंचायत। मला या कवितेत खूप काही समजले। मी ते तुम्हाला सांगले, पण मी दुसरी एक कविता वाचली होती। त्या कवितेचे नाव आहे शाकी खाना। याचे लेखक आहेत पंडित शिंदे। शाकी हाना उंच उडी मारत होता। तो खूप उंच उडी मारत होता। मगरीच्या जबड्यातून मासोळी पकडत होता। बगदा मगरीचा जबडा लंबक बसत होता। ड्रॅव ड्रॅव सूर्यल ताना बगळा मला की गोड गट्टम कवितेला शाकी हाना जमा झाली नाट्यमंडळी। काही वेदळी काही रंगवली। त्याने काही चित्रे रंगवली। ते चित्र मी पाहिली। त्याने काही चित्र रंगवली होते। वाघ होता तिथे, एक कोला होता, त्या चित्र रंगवली होती। रंगवले मुखवटे चित्र विचित्र। त्याने चित्रे बनवली होती। सावळा गोंधळ अपुरी मात्र वाघोबाचा मुकुटा खूप भयंकर दिसत होता। त्याला वाघोबाचा मुकुटा खूप भयंकर दिसत होता। मग तो म्हणाला, वाघोबा वाघोबा तुझा मुकुटा खूप भयंकर दिसत आहे। पहिला फुटला घाम खूप अंगात कापर थरथर सर। वाघ आता थरथर थरथर कापू लागला। त्याने आरशात पाहिले की त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहिला। त्याचा चेहरा थरथर थरथर हादरला। मुखवटा घालून वाऱ्याच्या वेगाने कशी मी पळू। तो म्हणू लागला, असा मुखवटा घालून मी वाऱ्याच्या वेगाने कसं पळू। त्याला ती कळालीच नाही। वेगाने धावले असतो तर सर बिनसोड हत्ती। त्याला एक रस्त्यात हत्ती दिसला। तो म्हणला, अरे कुठं चालला तू। तो म्हणाला, माझा चेहरा पहा कसा दिसायला म्हणून मी तिकडे जंगलात चाललो। हत्ती मग म्हणतो, कशासाठी चालला। तो म्हणतो, मी माझा मुखवटा नीट करून आणण्यासाठी चाललेलो आहे। तो झुलत झुलत नाचून पाण्यात सोड नाही। तो नाचत नाचत झुलत झुलत जाऊ लागला। ओळखले तरी कोण सोडविषयी गप्प। त्याला कोणीच ओळखेन झालतं। तो जंगलाचा राजा म्हणत होता स्वतःला, तरी त्याला आता कोणी ओळखेन झालतं। आला नाही भोवा पसरला वाय वाय त्याच्यावर। त्याला काहीच म्हणता येईन झालतं, कारण
चेहरा कसा तरी दिसू लागला.